नमस्कार. संकल्प स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकमध्ये मी डॉक्टर सचिन पाटील आपले मनःपूर्वक स्वागत करतो. आम्ही येथे एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने रुग्णांसाठी अधिक माहितीपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे संकल्प स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आजार व आजारांवरील उपचारांविषयी अधिक सखोल माहिती मिळावी. यासाठी आम्ही काही विशेष व्हिडिओ तयार केलेत, जे रुग्णांसाठी उपयुक्त ठरतील असे आम्हाला वाटते. आज या व्हिडिओ मालिकेची सुरुवात तुमच्या समोर सादर करताना मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर लगेचच त्याच दिवशी काही तासात सगळ्यात अगोदर जो व्यायाम आम्ही करायला रुग्णांना सांगतो किंवा जो रुग्णाला करणं अगदी सोपं असतं, तो व्यायाम म्हणजे अँकल पंप एक्सरसाइज. ह्यामध्ये आपल्याला फक्त घोट्यामध्ये वर खाली हालचाल करायची असते. घोट्याला वर आणि खाली जेवढ्या वेळेला शक्य होईल तेवढ्या वेळेला करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रुग्णाने झोपलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे ज्या रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते, त्याची शक्यता अँकल पंप एक्सरसाइजेसने खूप कमी होते. म्हणून असे व्यायाम रुग्णाने लवकरात लवकर करणे आवश्यक असते. ही आणखी एक पद्धत आहे, ज्याने तुम्ही अँकल पंप एक्सरसाइज बेडमध्ये झोपल्या झोपल्या करू शकता. ऑपरेशन झालेल्या दिवसापासून आणखी एका पद्धतीने दोन्ही पायाची हालचाल तुम्ही करत राहिलं पाहिजे. असं केल्याने ज्या वेळेला आपण चालायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपण चांगल्या पद्धतीने हे व्यायाम करून चालण्याची पद्धत लवकरात लवकर सुधारू शकतो. यानंतरचा पुढचा व्यायाम जो आहे, त्यामध्ये आपण गुडघा जमेल तितका वाकवून पुन्हा सरळ करण्याचा व्यायाम करू शकतो. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला झेपेल इतका आपण आपला गुडघा वाकवायला हवा आणि सरळ केला पाहिजे. पहिल्या दिवशी नाही जमलं तरी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून पुढे हा गुडघा आपण 0 ते 30, 40, 50, 60 अंशापर्यंत झोपून वाकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्याने आपल्या गुडघ्याच्या सांध्याची हालचाल सुधारते आणि मांडीच्या स्नायूंना ताकद मिळण्यास मदत होते.